Hello students, today we learn Kingdom 3 Fungi. आपण या अगोदर 1 मोनेरा, Kingdom 2 प्रोटिस्टा आणि Kingdom 3 फंगी. आपलं मोनेरा आणि प्रोटिस्टा याची कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिली आहेत. आता आपण Kingdom 3 फंगीचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहोत. त्याची काही वैशिष्ट्ये पाहणार आहोत. Kingdom 3 Fungi. Characteristics of fungi. There are non-green eukaryotic heterotrophic organisms. फंगीमध्ये जे ऑर्गॅनिझम्स येतात ते नॉन ग्रीन असतात, म्हणजे ते हिरवे नसतात. ते युकॅरियोटिक असतात, दृश्यकेंद्रकी असतात. हेटेरोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स आहेत ते म्हणजे परपोषी सजीव असतात, म्हणजे त्यांना स्वतःचं अन्न तयार करता येत नाही. अन्नासाठी ते दुसऱ्यावर डिपेंड असतात. 2 नंबर सेकंड, मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोटॉप्स. त्यापैकी बरेच हे सॅप्रोटॉप्स असतात, म्हणजे मृतोपजीवी, म्हणजे मेलेल्या प्राण्यांवर जगणारे असतात. मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोट्रॉप्स. दे फीड अपॉन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर्स. दे फीड अपॉन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. त्यांचे जे फीडिंग आहे, त्यांचे जे पोषण आहे ते कशावरून होतं? डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर, कुजलेल्या कार्बनी पदार्थावरून ते स्वतःचं पोषण करत असतात. दे फीड अपॉन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. देअर सेल वॉल इज मेड अप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड कायटीन. त्यांच्यामध्ये जे सेल वॉल असतं ते टफ आणि कॉम्प्लेक्स अशा शुगरपासून बनलेलं असतं आणि त्या शुगरचं नाव आहे कायटीन. देअर सेल वॉल इज मेड अप ऑफ टफ. त्यांचे सेल वॉल कठीण असतं अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड कायटीन, म्हणजे कठीण आणि जटिल अशा शर्करेपासून, म्हणजेच कायटीन नावाच्या शुगरपासून त्यांचं सेल वॉल बनलेलं असतं. सम फंगी आर थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्लियाय आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. काही फंगी ज्या असतात, सम फंगी आर थ्रेड लाईक. काही फंगी ह्या दोऱ्यासारख्या असतात, थ्रेड लाईक असतात. अँड मेनी न्यूक्लियाय आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. आणि त्यांचे जे सायटोप्लाझम आहेत, पेशीद्रव आहेत, त्या पेशीद्रव्यामध्ये अनेक न्यूक्लियाय प्रेझेंट असतात, अनेक केंद्रक त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात, अस्तित्वात असतात. एक्झाम्पल्स, ह्याचे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा. फंगीचे काही एक्झाम्पल्स आहेत. बेकर्स ईस्ट, त्यानंतर ॲस्परजिलस म्हणजेच फंगी ऑन कॉर्न, मक्याच्या कणसातील जी फंगी असते ती, त्याला म्हणायचं ॲस्परजिलस. पेनिसिलियम, मशरूम्स हे काही फंगीचे एक्झाम्पल्स आहेत. Though many systems of classification are introduced after the Whitakers, his 5 kingdom system is widely accepted. जरी अनेक क्लासिफिकेशनच्या सिस्टीम्सचं इंट्रोडक्शन झालं असेल विटाकरच्या ह्या 5 किंगडम सिस्टीम नंतर, परंतु हे जे विटाकरची किंगडम सिस्टीम आहे त्यांनी
क्लासिफाय केलेली ती वाईडली ॲक्सेप्ट केली जाते, म्हणजे सर्रासपणे तीच वापरली जाते. म्हणजेच बघा, दो मेनी सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आर इंट्रोड्यूस्ड आफ्टर द विटाकर्स, हिज 5 किंगडम सिस्टीम इज वाईडली ॲक्सेप्टेड. विटाकर नंतर वर्गीकरणाच्या अनेक पद्धती, क्लासिफिकेशनच्या अनेक मेथड्स इंट्रोड्यूस केल्या गेल्या, परंतु आजसुद्धा विटाकर्सची जी क्लासिफिकेशनची जी सिस्टीम आहे, 5 किंगडम सिस्टीम, ती वाईडली ॲक्सेप्ट केली जाते, सर्रासपणे तिचाच वापर केला जातो. यूज युअर ब्रेन पॉवर, एक्सप्लेन मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ विटाकर्स क्लासिफिकेशन. विटाकरनी ही जी क्लासिफिकेशन 5 किंगडमची हे जे 5 किंगडमचं हे जे क्लासिफिकेशन केलेलं आहे, पूर्ण ऑर्गॅनिझमचं 5 किंगडममध्ये जे क्लासिफिकेशन केलेलं आहे, त्याचे काही मेरिट्स आणि डिमेरिट्स आहेत, त्याचे काही गुण आहेत आणि काही त्याचे दोष आहेत, ते स्पष्ट करायचे, ते सांगायचे. क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स, सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण, क्लासिफिकेशन. अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, microorganisms are largest in number, hence they are classified as follow. बघा, या among the living organisms, microorganisms are largest in number. पृथ्वीवर जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, सूक्ष्मजीव आहेत, जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत, सजीव आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, त्यापैकी मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर लार्जेस्ट इन नंबर. सगळ्यात जास्त संख्येनं हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, सूक्ष्मजीव आहेत, आणि हेन्स दे आर क्लासिफाईड ॲज फॉलो. आणि त्यांचं क्लासिफिकेशन खालीलप्रमाणे केलेलं आहे. बघा, खाली दिलेलं आहे त्यांचं क्लासिफिकेशन. बघा, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स, आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी. प्रोकॅरियोटिक्समध्ये बॅक्टेरिया आहे आणि युकॅरियोट्समध्ये प्रोटिस्टा, फंगी, एल्ची या 3चा समावेश होतो. विथ रेफरन्स टू साईज ऑफ मायक्रोब्स, रिमेंबर. बघा, सूक्ष्मजीवांची जे साईज आहे, त्या साईज खाली दिलेल्या आहेत, त्या लक्षात ठेवायच्या आहेत आपल्याला. 1 मीटर इज इक्वल टू द 6th power of 10 मायक्रोमीटर. 1 मीटर इज इक्वल टू द 9th power of 10 नॅनोमीटर. ही त्यांची मायक्रोबची साईज दिलेली आहे. त्यानंतर बघूया बॅक्टेरिया. बॅक्टेरियाची साईज बघा, बॅक्टेरियाची साईज आहे 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर. या साईजमध्ये बॅक्टेरिया आपल्याला आढळतात. बॅक्टेरियाची बघा, बॅक्टेरियामध्ये बॅक्टेरिया ह्या युनिसेल्युलर असतात, एकपेशीय असतात, इंडिपेंडंट असतात, त्या स्वतंत्र असतात, और पॅरासिटिक्स, किंवा मग त्या परजीवीसुद्धा असू शकतात, पण त्या युनिसेल्युलर असतात. म्हणजे बॅक्टेरिया हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते युनिसेल्युलर आहेत, एकपेशीय आहेत, त्या इंडिपेंडंट असतात, किंवा मग त्या पॅरासिटिक्स असतात, म्हणजे परजीवी असतात. समटाईम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म कॉलनीज. काही वेळेला अनेक बॅक्टेरिया एकत्रित वसाहतीसारख्या एकत्रित असतात. सेकंड, बॅक्टेरियल सेल इज प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल. बॅक्टेरियाचे जे सेल असतात, पेशी असतात, त्या प्रोकॅरियोट्स असतात, म्हणजेच आदिकेंद्रकी असतात.
बट विथ सेल वॉल. त्यांच्यामध्ये सेल वॉल असतं. त्यांच्याभोवती बॅक्टेरियाची जी सेल आहेत, पेशी आहेत, त्या प्रोकॅरियोटिक्स असतात आणि विथ सेल वॉल. त्यांच्याभोवती सेल वॉल असते, पेशी भित्तिका असते. बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गनल्स आर ॲबसेंट. परंतु त्याच्यामध्ये डिस्टिंक्ट न्यूक्लियस म्हणजे स्वतंत्र असं भिन्न असं केंद्रक आणि सेल ऑर्गनल्स पेशी अंगक त्याच्यामध्ये नसतात, त्याचा अभाव असतो, ते ॲबसेंट असतात. दे रिप्रोड्यूस बाय सिम्पल बायनरी फिशन. बघा त्यांचं रिप्रोडक्शन कसं होतं, बाय सिम्पल बायनरी फिजन म्हणजे दुहेरी बायनरी फिजन, दुहेरी विखंडनाने त्यांचं रिप्रोडक्शन होतं. बायनरी सिम्पल बायनरी फिजन म्हणजे बघा ह्यालाच आपण सिम्पल बायनरी फिजन म्हणजे दुहेरी विखंडन असं म्हणतो. म्हणजेच काय तर एका सेलचे दोन भाग होणे, टू पार्ट्स, दोन भाग होणे, एका सेलचे दोन भाग होणे, याला आपण काय म्हणायचं, याला आपण बघा याला आपण काय काय म्हणता येईल आपल्याला, बायनरी फिजन. बॅक्टेरियामध्ये रिप्रोडक्शन सिम्पल बायनरी फिजनद्वारे होतं. इन फेवरेबल कंडिशन बॅक्टेरिया ग्रो विगोरसली. जर वातावरण अनुकूलित असेल, त्यांच्यानुसार फेवरेबल कंडिशन असेल, तर बॅक्टेरिया ग्रो विगोरसली, बॅक्टेरिया जलद वाढतात, त्यांची चटकन वाढ होते. अँड कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स. आणि त्यांच्या संख्येच्या त्या डबल होतात, दुप्पट होतात अगदी 20 मिनिटामध्ये. इथे काही बॅक्टेरियाचे पिक्चर्स दिलेले आहेत बघा. कोकस, बॅसिलियस, बॅसिलस, स्पायरिलम, विब्रो. विब्रो मीन्स कॉमा शेप्ड, स्वल्पविरामासारखं आहे, कॉमा शेपमध्ये आहे ते. वर काही फंगीचे पिक्चर्स दिलेले आहेत. ओके.